कोणाकोणाला माहिती कुरडयाची भाजी कशी बनवतात कमेंट्स करून नक्की सांगा। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडली पद्धत कुरडयाची भाजी कशी बनवतात। तर इथं मी 4 ते 5 कुरडया पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या अर्धा तासाठी। तुम्ही 10 मिनिटं टाकला तरी पण चालेल, पण छान अशा सुटसुटीत झालेल्या आहेत। तर ह्या ज्या कुरडया आहेत त्या मी भिजवून घेतलेल्या आहेत, छान अशा त्या भिजलेल्या पण आहेत। तर आता याच्यामध्ये मी काय काय टाकणार ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर मी आता इथे एक कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या। तर हिरव्या मिरची तुम्हाला हवं तसे घ्या, तुम्ही याच्यात टोमॅटो पण यूज करू शकता। तर टोमॅटो पण टाकू शकता, पण आता गरमी आहे त्यामुळे मला टिफिनला द्यायची आहे भाजी, त्याच्यामुळे मी टोमॅटो नाही टाकणार आहे, नाही तर टोमॅटोने भाजी खराब होते, म्हणून मी एवढंच टाकणार आहे। तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर। तर आता इथे मी कापून घेतलेलं आहे सर्व। आता इथे कढई ठेवलेलं आहे, याच्यामध्ये तेल वगैरे टाकून घेणार आहे। तर इथं मी 1 चमचा तेल टाकून घेतले। तर आता इथे मी थोडी टाकणार आहे मोहरी, थोडी टाकणार आहे जिरी, नंतर कढीपत्ता, नंतर कापलेली मिरची। तर आता टाकून घ्यायचा आहे कांदा। तर याला आता 5 मिनटं थोडंसं ब्राऊन करून घ्यायचं आहे, अगदी हे नाही करायचं आहे, थोडंसं एक 5 मिनटं करायचं आहे। आता याच्यात थोडं टाकायचं आहे हळद। तर आता हे टाकायचे आहे कुरडया, याच्यावर टाकून घ्यायचं मीठ जास्त नाही टाकायचं, कारण का कुरडयामध्ये मीठ असतं, प्रमाणातच टाकायचं आहे मीठ, नाही तर खारट होऊ शकते। थोडंसं मीठ टाकलं। आता याला गरम करून घ्यायचं। तर आता छान असं याला फ्राय करून घ्यायचं 5 मिनटं। एकदम झटपट भाजी होते आणि आमच्याकडे ह्या भाजीला कुरडई कांदा बोलतात, तर तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा। आणि आता याच्यावरती कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायची आहे, कोथिंबीरने छान लागते भाजी। तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा।